मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लाईव्ह सेशनमध्ये. आजचा आपला हा शेअर मार्केट ॲडव्हान्स कोर्सचा तिसरा व्हिडिओ आहे, तिसरा सेशन असणार आहे. आणि या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत एक साधी, सिंपल, सोपी स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. ठीक आहे, स्विंग ट्रेडिंगचा प्रॉपर सेटअप शिकून घेणार आहोत. ओके. त्याआधी मला एक सांगा की आतापर्यंत किती लोकांनी आपल्या याच्या आधी झालेले 2 सेशन, या कोर्समधले ह्याच्या आधी झालेले 2 सेशन्स अटेंड केलेले आहेत ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा किती लोकांनी आपले दोन्ही सेशन्स अटेंड केलेले आहेत त्याबद्दल. ठीक आहे. परत हे दोन्ही सेशन अटेंड केल्यानंतर दोन्ही सेशन्स तुम्हाला कसे वाटले तेही मला एकदा जर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, कमेंट बॉक्स सगळ्यांसाठी ओपन आहे. सो आता आपण सुरुवात करूया लेक्चर 3ला, सेशन 3ला. ओके, सेशन 3ला. ओके. आता या सेशन 3 मध्ये तुम्हाला मी स्विंग ट्रेडिंगचे प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी देणार आहे. लक्षात घ्या, आजची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती आजची स्ट्रॅटेजी एका बुक मधून आलेली स्ट्रॅटेजी, म्हणजे एका पुस्तकामध्ये दिलेली ही स्ट्रॅटेजी, एक फेमस पुस्तक आहे जे तुम्हाला अमेझॉन किंडल वरती अवेलेबल होईल. त्या पुस्तकामध्ये स्ट्रॅटेजी आपण आज बघून घेणार. त्या स्ट्रॅटेजी नाव आहे 55+20 स्ट्रॅटेजी. लक्षात घ्या, 55+20 स्ट्रॅटेजी या स्ट्रॅटेजीमध्ये जे आहे ते कोणताही इंडिकेटर यूज केला गेलेला नाही. तुम्हाला असं वाटेल की 55 EMA वगैरे आहे, नाही. या स्ट्रॅटेजीमध्ये कोणताही इंडिकेटर यूज केला गेलेला नाही आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये प्युअर प्राइस ऍक्शन आहे. ओके, प्युअर कॅन्डल्स आहे. ओके, प्युअर कॅन्डल्स आहेत. ठीक आहे. सो आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया स्विंग ट्रेडिंग शिकायला. किती लोकांना तुमच्यापैकी स्विंग ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट आहे हे मला एकदा जरा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा सेशन जो आहे तो आपण सर्वांसाठीच फ्रीमध्ये ठेवलेला आहे, तिसरा सेशन. कारण की सॅटर्डे आहे, शनिवार आहे, मोस्ट ऑफ दी लोकांना वेळ असतो. सो आज म्हटलं इम्पॉर्टंट सेशन आहे, सो लोकांना फ्रीमध्ये अटेंड करू द्या. ठीक आहे. सो किती लोकांना स्विंग ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट आहे, किती लोक स्विंग ट्रेडिंग करत आहेत, मला एकदा नक्की सांगा. मी तुम्हाला हा सेशन घेण्याआधी तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग काय शिकवतो. सो मी तुम्हाला पहिलं म्हणजे माझं व्हेरीफाईड PNL या ठिकाणी दाखवतो लास्टच्या 1 वर्षाचं माझ्या एका अकाउंटचं. लक्षात घ्या, मी 2-3 अकाउंटमध्ये वर्क करतो. माझं एंजल झेरोदावरती अकाउंट आहे. सो बट मी तुम्हाला एका झेरोदाच्या अकाउंटवरती व्हेरीफाईड PNL या ठिकाणी दाखवतो लास्ट 1 इयरचं, ज्यामध्ये इक्विटी म्हणजे स्विंग ट्रेडिंग आहे, आणि FNO. ठीक आहे. बरेचसे लोक म्हणतात की FNO मध्ये 95% लोक लॉसमध्ये असतात, 97% लोक लॉसमध्ये असतात. बरोबर आहे, बट तुम्ही FNO जर चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. तर तुम्ही बघत असाल की हे एक अकाउंट आहे माझं, ज्यामध्ये इक्विटी आणि FNO दोन्हीमध्ये आपण प्रॉफिटेबल आहेत. गेल्या 1 वर्षामध्ये जे जवळपास 12.5 लाख रुपयाचा प्रॉफिट जो आहे तो आपण या ठिकाणी बुक केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही इन डिटेलमध्ये बघाल इक्विटीमध्ये. सो इक्विटीमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये माझे ट्रेड्स दिसत आहेत, कोणत्या कोणत्या शेअरमध्ये मी ट्रेड केलेला आहे ते. ठीक आहे. जवळपास 2 पेजेस आहेत, या शेअरमध्ये मी ट्रेड केलं आहे. फार कमी ट्रेड्स केलेले आहेत मी या मागच्या फायनान्शियल इयरमध्ये, 1 वर्षामध्ये, खास करून या अकाउंटमध्ये. ओके, माझा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त ट्रेड या वर्षामध्ये मी करेन, या फायनान्शियल इयरमध्ये करेन, जेणेकरून तुम्हाला आपल्याला परत एकदा पुढच्या वर्षी आपण रिझल्ट या ठिकाणी बघू शकतो. सेम FNO मध्ये तर बघाल ना, तर FNO मध्ये मी स्टॉक ऑप्शन्स मध्ये पण ट्रेड केले आहेत, आणि ऑब्व्हियसली आपल्या निफ्टीमध्ये पण ट्रेड केले अल्गोने. ओके. सो स्टॉक ऑप्शन्स मध्ये तुम्ही जर बघाल ना, इथे बघा, हे सगळे एंजल वन, बजाज फायनान्सचे सर्व ऑप्शन्स आहेत, आणि ऑलमोस्ट सर्व ट्रेड प्रॉफिटेबल आहेत. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला जे 2च रेड दिसते सर्वांना. हा एक रेड आहे फक्त, आणि खालचा इथे एक रेड आहे 15,000. बाकी सर्व तुम्हाला ग्रीन दिसते स्टॉक ऑप्शनचे ट्रेड्स. ठीक आहे. तेच जर तुम्ही इथे मध्ये सर्व तुम्हाला निफ्टी वगैरेचे ट्रेड्स आहेत. लास्टच्या पेजला गेलात पुन्हा एकदा TCS मध्ये तुम्हाला सर्व ग्रीन दिसतात. TCSचे ट्रेड्स आहेत ते स्टॉक ऑप्शन्सचे. इथपासून ग्रीनला सुरुवात झाली, सर्व ट्रेड्स ग्रीन आहेत. ओके. सो तुम्ही अशा प्रकारे स्टॉक ऑप्शन्स मध्ये पण ट्रेडिंग करू शकता. मी ह्या प्रकारची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे आपल्या कोर्समध्ये. तुम्ही तर म्हणाल की क्वांटिटी पण कमीच आहे, तसं नाही की एक एक लॉटच मी मारलं. एक लॉट इथे, 2 लॉट आहे, इथे 3 लॉट आहे. सो असं म्हणणं आहे की मी भरपूर जास्त लॉट मारतोय आणि इथे तुम्हाला प्रॉफिट दाखवतोय. ठीक आहे. सो एक एक लॉटला किती कॅपिटल लागतं तुम्ही हे बघू शकता इथे. सो अशा प्रकारे जे आहे ते आपण या ठिकाणी तुम्हाला या प्रकारची ट्रेडिंग पण शिकवणार आहोत की स्टॉक ऑप्शन्स मध्ये तुम्ही कशा प्रकारे स्विंग प्लस स्टॉक ऑप्शन्स मध्ये ट्रेड करू शकता ते. ओके. भरपूर साऱ्या ह्या कोर्समध्ये तुम्हाला भेटणार आहे. आताचा तिसरा दिवस आहे. टोटल 20 दिवसांचा हा ऍडव्हान्स कोर्स आहे, हे लक्षात घ्या. सो आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या स्ट्रॅटेजीला. मी तुम्हाला कालच्या दिवशी पण एक स्ट्रॅटेजी शिकवलेली होती, जबरदस्त स्ट्रॅटेजी होती. मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये पण एक स्ट्रॅटेजी शिकवलेली होती, जो पहिला सेशन मी तुम्हाला युट्यूबला अवेलेबल करून ऑलरेडी दिलेला आहे. सो आता या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे 55+20 ची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. आता 55+20 ची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्ही कोणत्याही स्टॉक्स वरती वापरू शकता, कोणत्याही ETF मध्ये वापरू शकता. ETF मध्ये म्हणजे कोणत्याही इंडेक्स मध्ये वापरू शकता. ठीक आहे. सो मी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला
निफ्टी ह्या इंडेक्सवरती दाखवणार. बट मी आता या व्हिडिओमध्ये जे पण स्टॉक्स डिस्कस करणार ते कोणते रिकमेंडेशन नाही, मी आधीच डिस्क्लेमर देतो. मी तुम्हाला फक्त ती स्ट्रॅटेजी शिकवण्याच्या पर्पजने हे स्टॉक्स इथे डिस्कस करणार. सो कोणीही जाऊन रिकमेंडेशन समजून त्यामध्ये एंट्री घेऊ नका. ओके. आता 55+20 ही स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली काय आहे, तर या स्ट्रॅटेजीमध्ये ज्या मागच्या 55 कॅन्डल्स आहेत, मागच्या 55 कॅन्डल्स आहेत त्यांचा हाय आणि लो आपल्याला मार्क करायचे. पहिली स्टेप काय, मी तुम्हाला जेही सांगतो तुम्ही नोट डाऊन करा. मी तुम्हाला पहिल्या सेशनला बोललेलो होतो नोट डाऊन करत चला. मागच्या 55 कॅन्डल्स ज्या आहेत ना, 55 कॅन्डलचे आहेत पास्ट, त्याचा तुम्हाला हाय आणि लो मार्क करायचं आहे. हाय आणि लो मार्क करायचं आहे. सो आता 55 कॅन्डल, 55 कॅन्डल मोजत बसायचं का सांगा मला. 55 कॅन्डल मी मोजत बसणार का इथे, की बाबा ही पहिली कॅन्डल आहे, ओके, ही आहे पहिली कॅन्डल, ही दुसरी, तिसरी, असं 55 कॅन्डल मोजत बसणार मी? अजिबात नाही. माझ्याकडे एक टूल आहे. टूल काय आहे, ट्रेडिंग वरती इथे बघा, इथे क्लिक करायची आणि या ठिकाणी तुम्हाला डेट रेंज म्हणून एक टूल भेटतं. ओके, डेट रेंज म्हणून टूल भेटतं. सो आता समजा ही एक कॅन्डल आहे मागच्या पहिल्या कॅन्डल पासून बघायचं. सो ही कॅन्डल आहे, इथपासून 55 बघूया. ओके, हे तुम्हाला बार्स दिसतात, 18 बार्स वगैरे असे 55 बार्स दिसले पाहिजेत. 52, 53, 54, 55. ओके, इथपर्यंत आहेत 55 कॅन्डल्स निफ्टीच्या. मी आतापर्यंत काय केलं सर्वांना समजलं असेल. मला यस टाईप करून पाठवा, कारण की इथे बरीच लोक आहेत. या सेशनला भरपूर लोक आलेले आहेत. प्रत्येकाची समजण्याची कॅपॅसिटी सेम नाहीये, कमी जास्त आहे. सो मला तुम्ही ऍटलिस्ट कमेंट बॉक्समध्ये सांगत झालं की मला समजलं की मला नाही समजलंय. नाही समजलं तर मी रिपीट करेन, समजलं तर पुढे जाईल. ठीक आहे, कारण बरीचशी लोक आहेत. सो त्यामुळे जे आहे ते आपण तुम्हाला सांगतो. ओके, परत एकदा सांगतो. आता बघा मी हे कसं ड्रॉ केलं. इथे एक टूल आहे, इथे एक टूल आहे डेट रेंज नावाचं. डेट रेंज टेलवरती मागच्या 55 कॅन्डल. सो समजा आता आपण उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी बघणार. सो आजची कॅन्डल पण पकडूया आपण. मागच्या 55 कॅन्डल्स इथे बघा, मागच्या 55 कॅन्डल्स इथे येतात. एक मिनिट, 56 आले, मागच्या 55 इथे येतात. 55 बार्स आले. 55 बार्स म्हणजे मागच्या 55 कॅन्डल्स. मागचे 55 डेज नाही, 55 कॅन्डल्स. 55 कॅन्डल्स इज इक्वल टू 82 डेज आले इथे, कारण की सॅटर्डे संडे असतात त्यामुळे. सो आपल्याला त्याचा हाय आणि लो मार्क करायचा. तर आता मला सांगा, या संपूर्ण 55 कॅन्डल मध्ये मार्केट सगळ्यात जास्त हाय कुठे गेलंय, इथे गेलंय. आणि मार्केट सगळ्यात जास्त लो कुठे गेलेलं आहे, ते म्हणजे इथे गेलेलं आहे खाली. सो आपण हाय आणि लो मार्क केला. सो आता यावरनं मला काय समजलं, ही माझी झाली पहिली स्टेप. पहिली स्टेप मला काय सांगते की बाबा आता जर मी निफ्टीमध्ये स्विंग ट्रेड घेणार असू, ओके, स्विंग ट्रेड घेणार असेल तर मी तो कुठे घेणार, तर मी तो घेणार आयदर ह्या ब्रेकआउटच्या वरती किंवा ह्या ब्रेकडाऊनच्या खाली. बट लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण शॉर्ट सेलिंग करत नाही. शॉर्ट सेलिंग म्हणजे इथून खाली गेल्यानंतर सेल करण्यामध्ये शॉर्ट सेलिंग. सो आपण ऑब्विसली ट्रेड घेणार आहे निफ्टीमध्ये घ्यायचं झालं तर ह्या रेंजच्या वरती, जो की एक साधारणतः लाईफ टाईम हाय सुद्धा आहे. सो लाईफ टाईम हायच्या वरती बेसिकली आपला ट्रेड सध्या बनतोय. ओके, ट्रेड सध्या बनतोय. आता आता मला एक सिंपल गोष्ट सांगा. मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही ऍडव्हान्स गोष्टी पण शिकवणार आहेत. समजा निफ्टी जे आहे ते समजा आता ऑलरेडी ते इथे अजून इथे जायला थोडासा वेळ लागेल. बट समजा निफ्टी आता इथे असती, निफ्टी आता इथे असती, तर ट्रेड घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस कुठे ठेवायचा, ट्रेड घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस ठेवायचा मागच्या 20 कॅन्डल्सच्या लोला. म्हणजे फॉर एक्झाम्पल निफ्टी जर इथे असती तर इथून आपण मागचे 20 कॅन्डल्स घेणार. ओके, मागचे 20 कॅन्डल्स कुठे आहेत, मागचे 20 कॅन्डल्स इथपर्यंत. ओके, इथपर्यंत. ह्या कॅन्डलचा लो कोणता आहे, हा. ओके, आता एक लक्षात घ्या, आपल्याला काय सांगतोय सध्याच्या सिच्युएशन नुसार की एंट्री इथे घ्या, स्टॉप लॉस इथे ठेवा. बट लक्षात घ्या, हा जो आहे ना, हा स्टॉप लॉस खूप जास्त मोठा होतो. एवढा मोठा स्टॉप लॉस ठेवायचा नाहीये आपल्याला. एवढा मोठा स्टॉप लॉस जर तुमच्या ट्रेडमध्ये येत असेल तर तो ट्रेड सिम्पली इग्नोर करा. कारण की हा कितीचा स्टॉप लॉस आहे माहितीये का, 15% स्टॉप लॉस आहे. एवढा मोठा स्टॉप लॉस स्विंग ट्रेडिंग मध्ये घ्यायचा नाही. एक 5-1%, 6% ठीक आहे, पण 15% स्टॉप लॉस घ्यायचा नाही. पण आता एक गोष्ट इथे समजून घ्या, ही एक केस समजून घ्या की निफ्टी जी आहे ना ती अजून त्याचा लाईफ टाईम हाय ब्रेक करायला आलेलीच नाहीये. कदाचित असंही होऊ शकतं की अजून 50 दिवस निफ्टी इथेच राहील. असं होऊ शकतं का, मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, की अजून 50 दिवस निफ्टी इथेच राहील. सो त्या केसमध्ये काय होणार, त्या केसमध्ये निफ्टी समजा इथे आली ना, तिचा स्टॉप लॉस 20 कॅन्डल मागे, म्हणजे तो इथे कुठेतरी राहणार. तो आता तुम्हाला इथे दिसतोय बट तो इथे राहणार नाही, कारण की अजून निफ्टी वरती जाण्यासाठी कदाचित टाइम लागेल त्यामुळे. सो असं नका समजू की ह्या स्ट्रॅटेजीमध्ये एवढा मोठा स्टॉप लॉस होते. एवढा मोठा स्टॉप लॉस येणार नाही, आणि जरी आला तरी आपण त्यामध्ये ट्रेड करणार नाही. ते आताची सिच्युएशन तशी बनलेली नाहीये त्यामुळे. ठीक आहे, कदाचित असंही होऊ शकतं, लक्षात घ्या, कदाचित असंही होऊ शकतं की निफ्टी इथे राहील खाली, निफ्टी अजून 30 दिवस इथे राहील.
सो त्यावेळेला त्याचा 50 डेजचा हाय काय येईल मला सांगा. निफ्टी समजा अजून 20-30 दिवस इथे राहिली, 40 दिवस इथे राहिली, तर त्यावेळेला तिचा 50 दिवसाचा हाय कोणता येणार, हा येणार. लक्षात येते तुमचं, त्यावेळेला त्यांचा 50 दिवसाचा हा नाही येणार, हा येणार. बरोबर आहे. सो तुम्ही ह्या ब्रेकआउटला ट्रेड करा. 20 दिवसाचा जो लो असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल, तिथे स्टॉप लॉस लावा. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला सिंपल पद्धतीने ट्रेडिंग करायची आहे. आणि तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल कसा करू शकता, जसं जसं एक एक दिवस वरती जाईल तसं तसं तुम्ही स्टॉप लॉस जो आहे तो एक एक कॅन्डलने वरती आणू शकता. म्हणजे जर तुम्ही 20 दिवस मागे स्टॉप लॉस लावलाय ना लोला, सो जसं जसं मार्केट वरती जाईल तुम्ही 20-20 दिवसाचा फरक ठेवून तो स्टॉप लॉस तिथून वरती आणू शकता. लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये जेव्हा प्रॅक्टिकल ट्रेड घेऊ ना, प्रॅक्टिकल ट्रेड पण आपण घेणार आहोत याच्यामध्ये. लक्षात घ्या, असं नाही की मी तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजी शिकवतो आणि सोडून देतोय. आपण याच्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेड सुद्धा घेणार. जो मी हा कोर्स घेतो आहे लाईव्ह कोर्स, ओके, त्या लाईव्ह कोर्सला जेवढी पण लोक आपल्या अंडर अकाउंट ओपन आहे त्यांच्यासाठी मी हा कोर्स संपल्यानंतर सुद्धा लाईव्ह सेशन घेणार, स्पेशल लाईव्ह सेशन. ज्यात समजा एखाद्या ट्रेडमध्ये मला ट्रेड भेटत असेल, एखाद्या शेअरमध्ये मला ट्रेड भेटत असेल, तो मी त्यांच्यासमोर घेणार आणि तिथे आपण प्रॉपरली रिस्क मॅनेजमेंट, आपला स्टॉप लॉस जाईल, टार्गेट जाईल, जे काय जाईल ते आपण त्या ठिकाणी बघून घेऊ. ठीक आहे. आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे आपण ट्रेड करणार आहोत. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल तर मला सांगा, त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक स्टेप ऍडव्हान्स जातो, एक स्टेप पुढे जातो. हे मी तुम्हाला सांगितलं एक टिपिकल निफ्टीमध्ये. ओके, टिपिकल निफ्टीमध्ये हेच तुम्ही कोणत्याही स्टॉकवरती करू शकता. समजा मला हे करायचं असेल बजाज फायनान्सवरती, परत एकदा सांगतोय कोणतेही रिकमेंडेशन नाही. ठीक आहे, आधी सांगितलेलं आहे. आता इथे तुम्हाला मागच्या 55 डेजचा हाय बघायचा. सो इथून मागच्या 55 डेजचा हाय कुठे आहे, साधारणतः इथे. सो 55 डेज हाय कोणता बनला, हा बनला. आणि मागच्या 20 डेजचा लो कुठे, मागच्या 20 डेजचा लो कुठे बनला कॅन्डल्स मध्ये. आपण मागच्या 20 डेज, ओके एक मिनिट, ओके, मागच्या 20 डेजचा लो बनला इथे, हा. सो इथे पण सध्या एसएल खूप मोठा येतो, पण मी काय म्हटलं, जर तो अजून वरती गेला किंवा इथेच राहिला ना, तर मात्र तुम्हाला कदाचित या हायवरती पण एंट्री भेटू शकते. ओके, या हायवरती पण तुम्हाला एंट्री या ठिकाणी नक्कीच भेटू शकतो. अशा प्रकारे जे तुम्हाला स्विंग ट्रेडिंग मध्ये बेसिकली काम करायचं आहे, एकदम चांगल्या पद्धतीने काम करायचं, एकदम सोप्या सेटअप मध्ये काम करायचं. आपण डाऊन साईडची एंट्री तर घेतच नाही, त्यामुळे खालच्या साईड बद्दल बोलायलाच नको. पण तुम्हाला एंट्री भेटली की 20 दिवस आधीच्या लोला स्टॉप लॉस ठेवा आणि हळूहळू तो वरती न्या. तसं मार्केट वरती हळूहळू तुम्ही तुमचा एसएल स्टॉप लॉस आहे तो नक्कीच वरती नेऊ शकता. बरं, ही स्विंग ट्रेडिंग कशामध्ये करायची, ही स्विंग ट्रेडिंग करायची फक्त निफ्टी 100 स्टॉक्स मध्ये. असं नाही कोणत्याही फालतू स्टॉक्स मध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय, निफ्टी 100 स्टॉक्स मध्येच तुम्हाला फक्त स्विंग ट्रेडिंग करायचे. आपण इथे समजा एखादा अजून एक एक्झाम्पल बघून घेऊ. आता काय झालेलं आहे, मार्केट ना फ्रायडेच्या दिवशी मागच्या दिवशी पडलेलं आहे, त्यामुळे परत एकदा तुम्हाला असं दिसतंय इथे बघा. आता हे मी सर्व रिमूव्ह करतो. आता मी इथे शेअर ओपन केला हिंदुस्तान युनिलिव्हर. सो इथे मला मागच्या 50 दिवसाचा हाय बघायचा कोणता आहे, मागच्या 50 दिवसाचा हाय, ओके, मागच्या 50 दिवसाचा हाय कोणता आहे, हा हा हाय आहे. आणि मागच्या 20 दिवसाचा लो कोणता आहे, मागच्या 20 दिवसांचा लो, ओके एक मिनिट, आपण इथे 20 बार्स घेऊया. 20 बार्स मागच्या 20 दिवसाचा लो आहे हा. तर इथे बघा, इथे करंटली सिच्युएशन काय बनलेली आहे, इथे तुम्हाला बघायचं की तुम्हाला स्टॉप लॉस किती येतोय. सो या ठिकाणी तुम्ही ह्याच्यावरती जर ट्रेड घ्यायला गेला तर तुम्हाला स्टॉप लॉस येतो साधारणतः 18%. अजिबात घ्यायचा नाही ट्रेड. 5 ते 6% एसएल येत असेल ना तर ट्रेड घ्या, कारण स्विंग मध्ये तुम्हाला 10-12% टार्गेट भेटू शकतं. सो त्या बदल्यात तुम्ही 5-6% एसएल घ्या, बट 14%, 18%, 20% एवढा मोठा एसएल घ्यायचा नाही. जर एसएल कमी भेटत असेल 66%चा तर घ्यायचा. तर एसएल तुम्हाला कमी कसा भेटेल, सिंपल गोष्ट आहे, एसएल कमी कसा भेटेल, जर मार्केट अजून 8-10 दिवस इथे राहिलं, जर मार्केट अजून 8-10 दिवस या ठिकाणी राहिलं हिंदुस्थान युनिलिव्हर, तर तुमचा एसएल हा येईल. अजून 8-10 दिवस राहिले तर तुमचा एसएल कदाचित हा येईल. सो अशा प्रकारे एसएल छोटा भेटत असेल, ब्रेकआउटच्या जवळ असेल, तरच तुम्ही तो ट्रेड घ्या. उगाच जबरदस्ती मारून मुकून तुम्हाला तो ट्रेड घ्यायचा नाहीये तिकडे. ओके, आता समजा आपण घेऊया टीसीएसचं एक्झाम्पल. टीसीएस मध्ये तर काय झालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे की आयटी मध्ये परत एकदा प्रेशर झालेलं आहे. मी काल एक व्हिडिओ पण बनवला, काल एक व्हिडिओ बनवला मार्केट फॉल अगेन, त्यामध्ये मी आयटी बद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. नसेल बघितलं चॅनलवरती बघून घ्या. सो इथे बघा, या ठिकाणी काय मागच्या 55 दिवसांचा तुम्हाला हाय बघायचा आहे. सो मागच्या 55 दिवसाचा हाय इथे पण खूप वरती जातो. सो एवढ्यात तर हे एलिजिबल होत नाहीये. अजून काही दिवस जर टीसीएस येत राहिला तर तुम्हाला साधारणतः ह्या ब्रेकआउटच्या वरती एंट्री घ्यायला भेटेल. सो ते तुम्ही वाट बघा कशा प्रकारे तुम्हाला एंट्री घ्यायला भेटते ती, कारण आता शेअर खाली असल्यामुळे तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी ते भेटणार नाही. बट ही स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ऍड करून ठेवा. सिंपल स्ट्रॅटेजी आहे. 55 जो टाइम पिरियड आहे, 55 कॅन्डल्सचा जो टाइम पिरियडचा हाय आणि लो मार्क करा. हायच्या वरती आपल्याला ट्रेडिंग करायची आहे आणि 20 डेजच्या लोच्या खाली आपल्याला त्या ठिकाणी तिकडे स्टॉप लॉस ठेवायचा असतो. ठीक आहे. आता किती जणांना प्रश्न आहे की बाबा यासाठी स्टॉक शोधायचे कसे, आम्हाला तर जे शेअर माहिती आहेत त्यामध्ये आम्ही ट्रेडिंग करू,
पण स्टॉक्स कसे शोधायचे, किती लोकांना स्टॉक शोधायचे रेडीमेड, मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबतच आपल्या ह्या कोर्सचा पहिला जो व्हिडिओ होता ना, हाऊ टू फिल्टर स्टॉक्स फॉर स्विंग ट्रेडिंग, किती लोकांनी तो व्हिडिओ एकदा अटेंड केला मला सांगा बरं. किती लोकांनी तो व्हिडिओ अटेंड केलेला आहे मला एकदा फक्त सांगा. ओके, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही स्टॉक्स कसे फिल्टर करू शकता स्विंग ट्रेडिंगसाठी. ओके, जर तुम्ही अटेंड केलेला नसेल ना, तो व्हिडिओ मी तुम्हाला ना खालील चॅनलमध्ये अवेलेबल करून दिला. तुम्ही एकच काम करा, जेवढी पण लोक त्या व्हिडिओ बघता, व्हिडिओचा कमेंट बॉक्स ओपन करा. व्हिडिओचा कमेंट बॉक्स ओपन करा. तर तो व्हिडिओ जिथे मी अपलोड केला त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. चॅनलला जाऊन आत्ताच सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हवं असेल तर मी तुम्हाला डायरेक्टली जो आहे तो त्या व्हिडिओची लिंक सुद्धा देतो. ठीक आहे, त्या व्हिडिओची लिंक सुद्धा जी आहे ती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे. तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. हा सेशन संपल्यानंतर जो पहिला व्हिडिओ होता तो पण मी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून ऑलरेडी दिलेला होता. ठीक आहे, आता हे सगळं झालं. आता मी तुम्हाला म्हटलेलं, मगाशी तुम्हाला मी प्रश्न विचारलेला. मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की स्टॉक्स कसे शोधायचे, किती लोकांना ते हवाय, जास्त लोकांचे रिस्पॉन्स ते नाही आलेले म्हणून विचारलं. किती लोकांना स्टॉक्स कसे शोधायचं हवाय. सिंपल वेबसाईट आहे चार्टिंग नावाची. त्यासाठी सिंपल एक वेबसाईट आहे स्टॉक शोधण्याची, स्टॉक्स फाइंड आउट करण्याची. ती आहे चार्टिंग नावाची. चार्टिंग नावाच्या वेबसाईटला जायचं. गेल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीन्सवर क्लिक करायची. स्क्रीन्सवर क्लिक केलं की तुमच्यासमोर स्क्रीन्स ओपन राहतात. सो ह्यामध्ये तुम्हाला ना बरेचसे स्टॉक्स भेटतात. शॉर्ट टर्म ब्रेकआउट, पोटेन्शियल ब्रेकआउट. समजा मी आता इथे शॉर्ट टर्म ब्रेकआउटवर क्लिक केली. शॉर्ट टर्म ब्रेकआउटवर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर एका स्टॉक्सची लिस्ट आली ज्यामध्ये शॉर्ट टर्म ब्रेकआउट होऊ शकतो किंवा झालेला आहे. सो इथे मी जाणार आणि इथे कॅश सेगमेंटवर सिलेक्ट करून करणार निफ्टी 100. ओके, निफ्टी 100 करणार आणि रन करणार. सो निफ्टी 100 मला 2 स्टॉक्स भेटले. समजा मी निफ्टी 500 करेन, निफ्टी 500 मध्ये करेन, स्कॅन करेन, मला इथे बरेच स्टॉक्स भेटले. आता ह्यामध्ये मी कोणत्याही शेअरमध्ये ट्रेड करू शकतो, बट मी तुम्हाला काय म्हटलं, आपण शक्यतो ट्रेड करणार निफ्टी 100 मध्ये. भले आता जास्त स्टॉक्स नाही भेटत आहे, बट भेटतील तुम्हाला. ओके, आता मी एक एक्झाम्पल घेतो. जस्ट कोणत्याही स्टॉक्स इथे मी एक्झाम्पल घेतो. अदानी ग्रीन वगैरेच आहेत सगळे. ठीक आहे, आता हा एक शेअर आहे इथे. तर मी एक एक्झाम्पल घेतो, बट कोणी याला रिकमेंडेशन समजू नका. ठीक आहे, कारण की निफ्टी 100 मधला शेअर नाहीये त्यामुळे. ओके, हा एक शेअर आहे वर्धमान टेक्सटाईल. तो आपल्या सिच्युएशन प्रमाणे आलाय. तर आपल्याला काय बघायचं, गेल्या 50 दिवसाचा हाय कोणता. सो गेल्या 50 दिवसाचा हाय आपल्याला समजतो की हाच आहे. सो ह्याला मार्क केलं. आणि गेल्या 20 दिवसाचा लो कोणता आहे, गेल्या 20 कॅन्डलचा लो कोणता आहे, इथे बघा 20 बार्स. 20 बार्स इथे आलं. 20 कॅन्डलचा लो आहे हा वाला. ओके, पुन्हा एकदा आपल्याला जर स्टॉप लॉस इथे प्रॉपर भेटत असेल, स्टॉप लॉस जर 6-7%, 5% भेटत असेल तरच ट्रेड करा. जो की खूप आपल्याला सध्या तरी इथे मोठा दिसतोय. 15% स्टॉप लॉस ट्रेड करायची गरज नाही. जर मार्केट इथेच टाइमपास करत राहिलं आणि स्टॉप लॉस तुमचा साधारणतः इथपर्यंत आला, साधारणतः तुमचा स्टॉप लॉस इथपर्यंत आला 7-8% जास्त, तरच तुम्ही ह्यामध्ये ट्रेड करा. अदरवाईज ट्रेड करू नका. बट मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की ह्या शेअरमध्ये ट्रेड करायची गरजच नाही. आपलं ट्रेड करायचं निफ्टी 100 स्टॉक्स मध्येच. इथे फक्त तो आला आपल्याला फिल्टरिंगच्या दृष्टीने फिल्टर करून आला, त्यामुळे आपण तो तुम्हाला इथे एक्सप्लेन केला. ओके, सो हा एक फिल्टर चांगला आहे. तुम्हाला शॉर्ट टर्म ब्रेकआउट तुम्ही जरी जाऊन सर्च केलं तरी भेटेल. इथे फक्त निफ्टी 100 सिलेक्ट करा. जेव्हा सिच्युएशन असेल तुम्हाला बरेच स्टॉक त्या ठिकाणी भेटणार. किंवा पोटेन्शियल ब्रेकआउट पण आहे या ठिकाणी इथे दिलेला. सो पोटेन्शियल ब्रेकआउट मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या गोष्टी नक्कीच बघू शकता. पण पोटेन्शियल पेक्षा शॉर्ट टर्म ब्रेकआउट वाले फिल्टर चांगला काम करतो. ठीक आहे, इथे मॅरिको आहे. मॅरिको मध्ये पण तुम्ही जर बघाल ना, तर आपण आता मॅरिको मध्ये गेलो. 2 फिल्टर आहेत, पोटेन्शियल ब्रेकआउट आणि शॉर्ट टर्म ब्रेकआउट. सो आता मॅरिको मध्ये मी गेलो. ओके, आता काय मला सिंपल बघायचं, मागच्या 50 दिवसाचा हाय बघायचा, 50 कॅन्डलचा हाय बघायचा, 50 दिवसांचा पण नाही. इथे बघा हीच लेवल येते. 50 दिवसांच्या हाय मध्ये ही लेवल येते आहे साधारणतः, जो हाय आहे तो. आणि मागच्या 20 दिवसाचा लो तुम्हाला बघायचा आहे. 20 दिवसाचा लो आला ही लेवल. सो ही लेवल आल्यानंतर ह्याचा लो आला हा. ओके, इथे पुन्हा एकदा तुम्हाला साधारणतः एस एल मोठा आलेला आहे. बट तेच मार्केट आता मिडलला आहे म्हणून तो एस एल मोठा वाटतं. मार्केट जर वरती गेलं अजून आणि त्यानंतर टाइमपास केला, तुम्हाला एस एल हा चांगला दिसणार. ठीक आहे, एंट्री मी तुम्हाला सांगितलेली ऑलरेडी कशी करायची. एंट्री तुम्हाला ब्रेकआउट वरती करायची आहे. एंट्री तुम्हाला या ठिकाणी ब्रेकआउट वरती करायची आणि एक्झिट करताना तुमचा जो एस एल आहे तो एक एक कॅन्डल तुम्हाला ट्रेल करत जायचा आहे. प्रत्येक दिवशी एक एक कॅन्डल एस एल ट्रेल करत जायचा. जोपर्यंत तुमचा एस एल हिट होत नाही तोपर्यंत तुम्ही तो ट्रेल करत जायचा. जसा तो ट्रेलिंग स्टॉपला हिट होईल तुम्ही त्यामधनं बाहेर पडायचं. ठीक आहे, जसा ट्रेलिंग एस एल हिट होईल तुम्ही त्यामधनं बाहेर पडायचं. फक्त ट्रेडची कंडिशन एकच आहे की 100 निफ्टी 100 मधले स्टॉक्स पाहिजे, निफ्टी 100 मधले शेअर्स पाहिजे. जर ते असतील तरच मी त्यामध्ये ट्रेड करणार, अदरवाईज मी त्यामध्ये ट्रेडिंग करणार अजिबात नाही. ही माझी
या ठिकाणी कंडिशन असणार आहे ट्रेडिंगसाठी. सो हा जो सेटअप आहे ना, तुम्ही जरी स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तरी ह्या सेटअपवरती तुम्ही काम करू शकता, तुम्ही एनालिसिस करू शकता, तुम्ही पेपर ट्रेड करू शकता, जे ऍटलिस्ट वॉच करू शकता. असं नाही की डायरेक्ट जाऊन पैसे घ्या आणि ट्रेड घ्या, असं अजिबात नाही. तुम्ही वॉच करू शकता, तुम्ही सेटअपचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे. सोबतच तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे अशा प्रकारे जो स्क्रीनर आहे त्याच्या मदतीने तुम्हाला स्टॉक जे आहेत ते नेहमीच भेटत राहतील. फक्त जर तुम्हाला योग्य अपॉर्च्युनिटी असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच ट्रेडिंग करू शकता. स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टीने मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय. सोबतच आता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ, तुम्हाला संपूर्ण सेशन जर आवडलेला असेल तर मला एक काम करायचं, मला फीडबॅक हवे. तुमचे फीडबॅक कुठे द्यायचे, जी मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपल्या पहिल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, कमेंटमध्ये मला फीडबॅक पाहिजे. कारण बरेचसे लोक इथे फीडबॅक देतात पण सेशन संपल्यानंतर ते निघून जातात. सो एकच काम करा, मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या पहिल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, युट्यूबची लिंक दिलेली आहे, तिकडे जावा. आम्हाला कमेंटमध्ये तुमचे फीडबॅक देऊ शकता. तुम्ही व्हिडिओला कमेंट करा, कमेंटमध्ये तुमचे फीडबॅक द्या. तुम्हाला हा सेशन, तुम्हाला हा व्हिडिओ कशा प्रकारे वाटला ते मला नक्की सर्वांनी सांगा. सोबतच पहिला व्हिडिओ अपलोड केलेला तोही नक्की सांगा. अजून एक गोष्ट म्हणजे, तर बरीचशी लोक जे आहेत ना ते आपल्याला बाकीच्या सेशन्स बद्दल विचारतात, ते सुद्धा तुम्हाला हवे असेल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा व्हिडिओ, आजचा सेशन मी तुम्हाला फ्रीमध्ये अटेंड करायला दिलेला होता, बट हा 20 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स आहे. हा कोर्स त्यांच्यासाठीच आहे ज्यांचं डीमॅट अकाउंट जे आहे ते आपल्या अंडर ओपन आहे एंजल वन वरती. सो तुम्ही जर एंजल वन वरती अजूनही अकाउंट ओपन केलेलं नसेल आणि तुम्हाला पुढचे सेशन ऍडव्हान्स मध्ये अटेंड करायचे असतील तर अजून एक गोष्ट म्हणजे, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे एंजल वनची, तिकडून अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन झाल्यानंतर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमच्या टेलिग्रामवरती आयडी असतो, तिथे कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि ह्या कोर्सला तुम्ही ऍड होऊ शकाल. ठीक आहे. सोपी गोष्ट आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एंजल वनची लिंक दिलेली आहे. एकदा तुमचं एंजल वन मध्ये अकाउंट ओपन झालं की ह्याच्या पुढचे सर्व कोर्सेस तुम्हाला फ्री भेटणार. अकाउंट ओपन झाल्यासाठी मी जेवढे पण कोर्सेस आणेन तेवढे सर्व तुम्हाला फ्री भेटणार. एक अकाउंट ओपन केल्यानंतर असं नाही की फक्त आत्ताच भेटतोय, भविष्यामध्ये येणारही फ्री भेटणार. तुम्हाला जर तुमचं अकाउंट आमच्याकडे मॅप करून घ्यायचं असेल एंजलवाला, तेही तुम्ही घेऊ शकता. पॉसिबल असेल तर आपण ते तुम्हाला मॅप करून देऊ शकतो. ओके. अजून एक गोष्ट, आपल्या टेलिग्राम चॅनल, जे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी 63-64 हजार लोक ऑलरेडी जॉईन आहेत. ओके, ऑलरेडी जॉईन आहे. सो तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मी सेंड केलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये पण लिंक आहे, कमेंट बॉक्समध्ये सेंड केलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती नक्की जावा. टेलिग्राम चॅनल, फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. जेवढे पण आपले पुढचे सेशन्स आहेत तुम्हाला याच ठिकाणी ते नक्की भेटणार आहे. ओके. अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट, ते म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. आणि जी पण लोक मला विचारत आहे सेकंड सेशन बद्दल, मला एक सांगा, किती लोकांना आजचा सेशन आणि सेकंड सेशनचं रेकॉर्डिंग हवंय? कारण कालच्या बऱ्याच लोकांना सेकंड सेशन भेटलेलं नाही. सो किती लोकांना आजच्या सेशन आणि सेकंड सेशनचं रेकॉर्डिंग हवं आहे, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे रेकॉर्डिंग हवं असेल तर सिंपल एकच करायचं आहे. तुम्हाला मी आपल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे पहिल्या व्हिडिओची, त्या व्हिडिओला जावा, कमेंट करा की मला रेकॉर्डिंग हवंय, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा. मी तुम्हाला चॅटबॉक्समध्ये, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती जावा. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा की बाबा मला पहिल्या 3 सेशनचे रेकॉर्डिंग द्या आणि त्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त जर तुमचा रिस्पॉन्स असेल, जास्तीत जास्त जर तुमची मागणी असेल तर आपण तुम्हाला पहिल्या 3 सेशनचे रेकॉर्डिंग अवेलेबल करून देऊ. पहिल्या सेशनचं मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्याचं सुद्धा तुम्हाला नक्कीच अवेलेबल करून देऊ, जर तुमची इच्छा असेल तर ऑब्व्हियसली. ठीक आहे. काय करायचं तुम्हाला, फक्त कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिली, इथे जेवढी पण लोक आहेत तेवढ्याने जर कमेंट केल्या तर मी तुम्हाला नक्कीच ह्याचा रेकॉर्डिंग अवेलेबल करून देण्याचा काहीतरी सोर्स करेन. व्हिडिओचं लाईक देखील नक्की करा. तुम्हाला जर आपल्या अंडर एंजल मध्ये अकाउंट ओपन करायचं आहे, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही एंजल वनचं अकाउंट ओपन करा. भविष्यातले सगळे गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी भेटणार आहेत. मॅपही तुम्ही अकाउंट नक्कीच करून घेऊ शकता. ठीक आहे. अजून तुम्हाला काय डाऊट असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. रेकॉर्डिंगचं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जशा कमेंट्स करा त्या कमेंटच्या भरोश्यावर